लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागपूरकर महिलांची उपस्थिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या टप्प्याचा निधी महिलांच्या खात्यात जाणार। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयामध्ये जात आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, फडणवीसांचं बहिणींना आश्वासन। लाडकी बहीण योजनेद्वारे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळणार। महायुतीचं सरकार आलं तर पुढचे 5 वर्ष ही योजना सुरूच राहील असा शब्द देतो अजित पवारांचं वक्तव्य। भिवंडीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पोस्ट कार्यालयाबाहेर महिलांची गर्दी, बँक खाते उघडण्यासाठी तर बँक खात्यांची केवायसी करण्यासाठी अनेक महिलांच्या रांगा। मराठा आरक्षणानंतर मुस्लिम धनगर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची माहिती, 30 सप्टेंबरपर्यंत राज्य शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, जरांगेंची मागणी। राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60हून अधिक जागा घेण्याच्या तयारीमध्ये राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 3 आमदार आपल्या सोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यात जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार आणि निवडून देणाऱ्याला तिकीट देणार, हाच जागा वाटपाचा निकष अजित पवारांकडून स्पष्ट। राष्ट्रवादी बरोबर दुर्दैवी युती असंघाशी संघ केला, भाजप प्रवक्ते गणेश हाकेंचं वक्तव्य। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही हाकेंचा आरोप। गणेश हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करत नाही आणि त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी वक्तव्य केलं असावं, अमोल मिटकरींचा टोला। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, भाजपची 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका। जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षांना ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती। मुख्यमंत्री तानाजी सावंतांचे कान टोचणार का, याकडे लक्ष। तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ असून अशा वक्तव्यामुळे वाईट संदेश पसरतोय। निवडणुकीच्या तोंडावर अशा वक्तव्यामुळे गैरसमज होतो। तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार। छगन भुजबळांच्या हस्ते डोंगरगावमध्ये जलपूजन। मांजरपाडा प्रकल्पामधील पाणी पुणेगाव दरसवाडी कालव्यातून येवला तालुक्यात पोहोचलं। भुजबळांना जलनायक ही नवी उपाधी। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ, जीवाला धोका असल्याचं म्हणत स्वप्ना पाटकर यांचं ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र। सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरण, चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांची विमानतळावर भेट, एकमेकांचे राजकीय विरोधक असताना विमानतळावरती गळा भेट घेत केलं फोटो सेशन। छत्तीसगडचे 20 भाजप आमदार आणि 7 ते 8 माजी आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या आमदारांवर जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवण दौऱ्यावर। राजकोट किल्ल्यावर जात शिवरायांचा पुतळा उभारला होता त्या ठिकाणाची आठवले पाहणी करणार। मनोज जरांगे पाटील उद्या मालवणमध्ये जात राजकोट किल्ल्याची पाहणी करणार। महापुरुषांच्या नावानं राजकारण नको, दोषींना तत्काळ आत टाका, जरांगेंची मागणी। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी जरांगेंची भेट घेतली। दोघांमध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याची केदार यांची माहिती। मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेट्रो 2Bचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच पडझड। मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मनसेचं चुना लावा आंदोलन। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचं राहुरी इथे लाक्षणिक उपोषण। फक्त शिल्पकारावरती कारवाई नको तर सर्वच दोषींवर कारवाई व्हावी अशी तनपुरेंची मागणी। उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप पक्ष ॲक्शन मोडवर, गावोगावी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक। शेकापचे नेते आणि इच्छुक प्रीतम म्हात्रे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन। लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी वाढत झाली। एनसीआरबी आकडेवारीनुसार धक्कादायक बाब समोर। वाघांचे मृत्यू रोखणं केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताबाहेर,
यंदा पहिल्या 3 महिन्यातच 47 वाघांचे मृत्यू झाल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती। गेल्या वर्षी 181 वाघांचा गेला जीव। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस हवामान विभागाचा पावसाचा अंदाज। बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस। बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, तर जायकवाडीमधून माजलगावच्या धरणामध्ये पाणी सोडलं। पावसाच्या विश्रांतीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर। निसर्ग सौंदर्य खुलल्यानं सातपुड्यामध्ये पर्यटकांची गर्दी। गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मुंबईकरांची गर्दी। लालबाग बाजारपेठेमध्ये गणपती आरास आणि सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग। कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्ण सिंह अर्पण। नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भक्तानं अंबाबाई चरणी हा सोन्याचा सिंह केला अर्पण। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधील चिचटोला जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी ठोकलं कुलूप। शिक्षकांच्या नियुक्तीसाठी निवेदन देऊनही नियुक्ती केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। बीडमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा। धर्मांतरण, लव जिहाद, हिंदू मंदिरांवरील अतिक्रमण, कोलकाता घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। हिंगोलीमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमींचं आंदोलन। कयाधू नदीमध्ये उतरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दूध आणि दह्याचा अभिषेक करत आंदोलन। नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील हरणबारी ते हतनूर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे। संतप्त नागरिकांकडून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात लागवड। नाशिकमध्ये नगर परिषद संवर्ग अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर। पेन्शन योजना लागू नसल्यानं नव्यानं आलेली एकीकृत निवृत्ती योजना तत्काळ लागू करण्याची अधिकाऱ्यांची मागणी। जळगाव शहरामधून जाणारा मुंबई नागपूर महामार्गावरती अजून एक अपघात। एकाचा मृत्यू। सततच्या अपघाताच्या घटनांमुळे संतप्त नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। मालेगाव शहरामधील इंडियन कॉलनीसह जवळपासच्या परिसरामध्ये रस्त्या अभावी नागरिकांचे हाल। तातडीनं रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांचे चिखलात बसून आंदोलन। मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरामधील रहिवाशी स्मशानभूमी विरोधात आक्रमण। उच्चभ्रू इमारतीमध्ये होणाऱ्या सर्वधर्मीय स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध। मतदानावरती बहिष्कार असे बॅनर झळकावत आंदोलन। अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्यावरती चाकू हल्ला। दुचाकीवरती आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला असून भाजप पदाधिकारी रामप्रकाश मिश्रा जखमी। वसईमध्ये लोकल ट्रेनमध्ये सिगारेट पिऊन धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त। सेफ्टी डिफेन्सचे लेक्चर सुरू असताना विद्यार्थिनीकडून सेफ्टी स्प्रे फवारला गेल्यानं 13 विद्यार्थिनींना मळमळ। डोळ्यामध्ये जळजळीचा त्रास। विद्यार्थिनींवरती उपचार सुरू। मिरजमधील केम्ब्रिज शाळेतला प्रकार। नंदुरबार तालुक्यामधील लोये शासकीय आश्रम शाळेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू। खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री आमदार केसी पाडवी यांनी शाळेला भेट देत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची केली कानउघडणी। थायलंडमध्ये रेल्वे बोगदा कोसळला। 2 चीनी मजुरांचा मृत्यू। जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अमेरिकन ग्रँड स्लॅममध्ये दुसरा धक्कादायक निकाल। नोवाक जोकोविचही पराभूत। अलेक्सी पॉपिरिननं केला 4 सेट्समध्ये पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।